नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण भरीव शिमला मिरचीची भाजी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला याला असं कट करायची आहे आणि याच्यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे। छोट्या छोट्या मिरच्या आहे आणि एकदम असं त्याचं साल पातळ आहे, लवकर शिजल्या जाते। तर सगळ्या मिरच्या कट करून झाल्या। तर मसाला तयार करू, त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या, जाडसर कूट काढून घ्यायचा आहे। आता हा कूट आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। आता याच्यामध्ये मिरची पूड घालायची, कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडीशी हळद पावडर घालायची आणि एक छोटासा बारीक चिरलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं। आता याला थोडासा असा ओलसरपणा येण्यासाठी याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे, म्हणजे मिरचीतून मसाला बाहेर निघणार नाही। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे चांगला दाबून दाबून। या पद्धतीने सगळा मसाला भरून झाला। आता फोडणी करू। आता फोडणीसाठी कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल, मोहरी टाकायची। आता मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपल्याला ही शिमला मिरची सोडायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं। ती 2-2च मिनिटं कमी गॅसवर शिजायची। आता 2 मिनिटानंतर आपल्याला थोडीशी अशी उलटपलट करून घ्यायची अशी भाजी। आता उरलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा आणि 1-2 चमचेभर पाणी शिंपडायचं याच्यावर आणि परत झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची एकदम कमी गॅसवर। लगेच शिजल्या जाते ही भाजी, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता आपली भरीव शिमला मिरची बनून तयार झाली आहे, खूपच चवदार होते। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। एकदा तुम्ही नक्की करून बघा, आवर्जून करून बघा, खूप छान होते। चला तर मग रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण भरीव शिमला मिरचीची भाजी। तर सगळ्यात अगोदर आपल्याला याला असं कट करायची आहे आणि याच्यामधलं जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे। छोट्या छोट्या मिरच्या आहे आणि एकदम असं त्याचं साल पातळ आहे, लवकर शिजल्या जाते। तर सगळ्या मिरच्या कट करून झाल्या। तर मसाला तयार करू, त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले, 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या, जाडसर कूट काढून घ्यायचा आहे। आता हा कूट आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे। आता याच्यामध्ये